पश्चिम आशियातील संघर्ष आता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसतोय। इस्रायलनं इराण आणि बैरूतमधल्या लष्करी तळांवरती एकाच वेळी लक्षित हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे। हिजबुल्लाहने इराणी राजवटीच्या वतीनं इस्रायलवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत इस्रायलनं हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांवरती हल्ले केले। इस्रायली हल्ल्यामध्ये बेरूतमध्ये पॅलेस्टाइनी इस्लामिक जिहाद PIJचा कमांडर अबू हमजा रामी मारला गेल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण दलाने केली आहे। अबू हमजा रामीच्या खात्म्यामुळे आता इस्रायल विरुद्धच्या कारवाया करण्याची PIJची क्षमता लक्षणीयरित्या कमी झाली आहे, असं इस्रायलने एका निवेदनात म्हटलंय। दुसऱ्या एका हल्ल्यामध्ये इस्रायली सैन्यानं बेरूतमधल्या हिजबुल्लाहच्या गुप्तचर मुख्यालयाचा प्रमुख हुसेन मकलेडला देखील ठार केलं। अमेरिकी सैन्यानं सततच्या कारवाई दरम्यान इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कमांड आणि कंट्रोल सुविधा, इराणी हवाई संरक्षण क्षमता, क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रक्षेपण स्थळं आणि लष्करी हवाई क्षेत्र नष्ट केली आहेत, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं केला आहे। अमेरिका इराणकडून येणाऱ्या धोक्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करत राहील, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलाय। दरम्यान आतापर्यंत या कारवाईमध्ये 6 अमेरिकी सैनिक मारले गेले आहेत। दुसरीकडे बहारीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावरील कमांड बिल्डिंग इराणकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे, अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे। इराणकडून सोडण्यात आलेले 70 इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 59 ड्रोन बहरीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं नष्ट केल्याची माहिती अमेरिकेतल्या बहरीनच्या राजदूतांनी दिली आहे। इराणनं बहरीनमधल्या नागरी स्थानांवरती हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला। सौदी अरेबियाच्या रियादमधील अमेरिकी दूतावासावरतीही इराणमधून आलेल्या ड्रोननं हल्ला केलाय। या ड्रोन हल्ल्यामध्ये मर्यादित आग लागली आहे आणि किरकोळ नुकसान झालंय। या हल्ल्याला अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका खासगी माध्यमाला दिली। इराणच्या राष्ट्रपतींनी रेव्होल्युशनरी गार्ड्स जनरल मजीद एमनरजा यांच्या कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केलाय, अशी माहिती राष्ट्रपतींचे संपर्क उपाध्यक्ष मेहदी तफ्ताबाई यांनी दिली आहे।